नमस्कार, शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरे आहे आणि आजच्या छोट्याशा व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर चला मग आता सकाळ झालेली आहे आणि चहा आणि बिस्किट कुणाला कुणाला लागतं नक्की सांगा. आणि आम्हाला तर आवर्जून पाहिजे. उठल्यानंतर तोंड धुवून गरम पाणी पिऊन आणि एखादा कप चहा वगैरे किंवा काढा, दूध काही पण गरम वस्तू एखादी पाहिजे. असं चहाच पाहिजे असं नाही. तर मी घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं मग गार्डनमध्ये आले तेच कप घेऊन. इथं पण बसून थंड वाऱ्यात चहा घेतला. आणि इथं पहा माती इतकी जास्त फुलून असं आलेली आहे. हिच्यामध्ये ना मुंग्या झालेल्या आहेत जास्त आणि त्यामुळं माती असं खाली पडत आहे. तर याच्यातली माती मी थोडीशी याच्यात घालणार आहे. आणि हे जे आहे ना पॉटसारखं हे खूपच कमी झालेली आहे हिच्यात माती. तर मी हे माती फुललेली इच्छाच घालते आणि एकदम छान रवाळ रवाळ अशी माती झालेली आहे पा. मुंग्या जे राहतात ना ते माती खूप छान असं करतात. पण मुंग्या झालेली माती भाजीपाल्याला योग्य नसते तेवढं म्हणजे तरी पण काहीतरी मुंग्याचा इलाज आपल्याला करायला पाहिजे. तर मी इथं घातले आणि भरपूर माती इथं पण झाली. आणि इथं मी थोडेसे धणे टाकून देते. म्हणजे ह्या पॉटमध्ये ना किती प्रयत्न करत आहे काहीतरी काही लावावं, पण काहीच येत नाही ह्या पॉटमध्ये. ऊन तर भरपूर लागतं, पाणी पण देते, तरी पण काही येत नाही. तरी प्रयत्न करते. आणि इथं पहा तरी तयार होऊन परत एका फंक्शनला आले आणि इथं होतं मॅरेज डे ह्यांचं. किती छान आनंदानं मॅरेज डे साजरे करत आहेत पहा. खूप मोठ्या अशा फंक्शन हॉलमध्ये मी त्यांना गिफ्ट वगैरे दिले आणि लगेच ते पण माझं शॉल वगैरे घालून सन्मान केले पहा. आणि खूप छान वाटलं. उन्हात नको नको वाटत होतं, पण तरी पण मी गेल्यानंतर त्यांनाही खूप छान वाटलं आणि मलाही त्यातल्या त्यात खूप छान वाटलं. म्हणजे नाही गेलं असतं तर त्यांच्या मनात एक राहिलं असतं ना मी आले नाही म्हणून. मग असं फंक्शन करून परत घरी आले आणि एवढ्या भाज्या काढले पहा. हे काढले मी आंबाड्याची भाजी गार्डनमध्ये कुठं कुठं लावलेली होती ना, फर्स्ट टाईम आता काढले. आणि हे पण काढले मी माठाची भाजी म्हणजे तांदूळशाची भाजी. तेही काढले पहा किती छान ताजी ताजी आहे. अशा भाज्या मी काढून घेतले आणि 2 प्रकाराच्या छान भाज्या निघाल्या ताज्या ताज्या. आणि बघते की काही आहे का, तर शेवग्याच्या शेंगा काढावं म्हणलं तर पूर्ण हे फांटीच तुटली बघा. हे बघा 2-3च लागलेल्या होत्या शेवग्याच्या शेंगा. आणि ह्याला इतकं छान पानं फुलं, इतकं मस्त. हे पहा फुलं दाखवते तुम्हाला, थांबा थांबा. इतके फुलं होते ना. हे पहा फुलं बघा, गुच्छा असं. हे पहा. पण ह्याचा एकही आता मी व्यर्थ जाऊ देणार नाही. त्याची पानं फुलं आणि त्याची शेंग सगळेच उपयोगाला आणणार आहे. तर ह्याचे कट करून घेते मी चांगल्या प्रकारे. पानं एकीकडे ठेवते, शेंगा एकीकडे ठेवते आणि फुलं एकीकडे ठेवते बॅगमध्ये प्लॅस्टिकमध्ये घालून. आणि चांगलं आता ना मी जाणार आहे गुलबर्ग्याला मुलाकडे आणि त्याचीच मी तयारी करत आहे. पहा फुलं किती छान. आणि त्यांना अशा सगळ्या वस्तू थोडंच मिळतात. तर आपलं हे काय घरगुती आपला घरचा भाजीपाला म्हणून मी हे सगळं तिकडेच घेऊन जाते. 2 दिवसासाठी चाललेले आहे. तर चला मग तयारी करते मी पण. आणि सगळं घेतले मी. हे पानं चांगले तोडून हे पण घेते मी. पहा किती छान फुलं मस्त आणि ताजी ताजी भाजीपाला. खूपच हेल्दी असते ह्याची. भाजी खावा तुम्ही किंवा फुलं वगैरे त्याचे पण आपण पकोडे करू शकतो. फुलं बेसनमध्ये घालून धुवून स्वच्छ वगैरे सगळं हिरवी मिरची वगैरे घालून. आणि हे पानाची भाजी आपण करू शकतो. शेंगाची तर मग सर्वजण करतातच. मग आता मी इथं चिवडासुद्धा करून घेतलेली आहे. आणि बाकी गोड वगैरे काही खातही नाही. त्यांनी नेलं ना मुलगा सून नातू वगैरे तसंच ठेवतात. मग विकत काही मी घेतलेले आहेत खूप काही स्वीट वगैरे जे जे असतं ते काही मुलगा जे नातू वगैरे त्याला काय आवडतं ते मी विकत घेतलेली आहे. आणि चिवडा तर सर्रास सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यात काही वादच नसतं. सर्रास एक कॉमन आहे, चिवडा सगळ्यांनाच आवडतं. म्हणलं चिवडाच घ्यावं, बाकीचं सगळं विकत घ्यावं. अशा गरमीमध्ये करणंसुद्धा शक्य नाही ना, खूपच गरमी असते ना अशा हिच्यामध्ये. तर चला मग आता हे सुद्धा माझी पॅकिंग आता झालेली आहे. भाज्या आणि हे सगळं घेतलेलं आहे. नातूला काय काय आवडतं ते पण घेतलेली आहे. आता मी आलेली आहे बिदरच्या बसस्टँडवर. आणि बिदरहून गुलबर्ग्याला जायला ना एक झालं की एक बसेस लागलेल्याच असतात. काही कमी नाही आहे त्या बसची. म्हणजे
सारखं सिटी बससारखं असतात, इतकं म्हणजे लोकल बसेस जशा असतात ना तशा बस असतात. एक गेली की एक तयारच असते. तर मग मी आता म्हणजे सीट कशात आहे खाली ते पाहून आता चढणार आहोत. मी आणि स्फूर्ती आहे, नात आहे माझी, आणि फौजी साहेब आलेले आहेत सोडायला. आणि हे पाहत आम्ही दोघी इथं बसलेलो आहोत. जागा पण मिळालेला आहे, कारण खूप 2-3 बसा मी सोडल्या गर्दीमुळे, आणि उन्हाळा दिवस आणि अशा गर्दीमध्ये तर जाणं शक्यच नाही. ही गाडी थोडं छान वाटली, जागा पण होती, मस्त प्रवास होईल म्हणून आम्ही दोघी आता इथे बसलेलो आहोत. इथून आता आम्हाला 2.5 तास तरी लागतात, तर आम्ही चाललेलो आहोत. हे पहा, खूप छान सीन वगैरे वाटेचं थोडं थोडं व्हिडिओ मी घेतलेला आहे. मस्तपैकी खूप छान वारं येत होतं, चांगला प्रवास होत होता. असं काही वाटलं नाही अडचण, असं काही गरमी वगैरे काहीच नाही. बस चालूच होती, म्हणजे नॉनस्टॉप बस असते ती. इथं बसलं की मग तिथेच उतरायची असते. खूप छान प्रवास झाला आणि सगळं काही आता व्यवस्थित आता तिथं आम्ही पोहोचणार आहोत थोड्याच वेळामध्ये. आता पहा, हे आता लागलेलंच आहे हे गुलबर्गाचं नाव आहे कलबुर्गी. आता पहिलंचं नाव होतं गुलबर्गा. आता इथं आम्ही उतरलेलो आहोत सामान घेऊन, मी आणि स्फूर्ती. आणि मुलगा तिकडं शोधत आहे, इकडं शोधत आहे. तो आलेला आहे कार घेऊन जाण्यासाठी. आणि नातू पण आलेला आहे बरोबर, तुम्हाला दाखवते. ते शोधत आहेत, फोनवर फोन करत आहेत. मिळाले पहा, इथं आले ते. आणि तर चला मग, हे पहा आमचा नातू किती आनंद झालेला आहे त्याला पण. आता आम्ही चाललेलो आहोत घराकडे, आणि तोपर्यंत माझ्या बॅटरीचं चार्ज पण पूर्ण संपत आलेला आहे. तर हे पहा, खूप छान घरची वाट मस्त आहे. कलबुर्गी वगैरे खूप रश वगैरे असतं इथं. खूपच जुना शहर आहे हे. इतिहासातसुद्धा कलबुर्गीचे नाव गुलबर्गा ह्या नावाने नोंद आहे. तर पहा तुम्ही पण, हे पहा मस्तपैकी शहर आहे. तर चला मग, आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत, म्हणजे घरी जायचंच आहे. खाली गाडी वगैरे पार्किंग करत आहे मुलगा, आणि बॅग वगैरे घेऊन आता वरती थोडक्यात जाणारच आहोत. तर बॅटरीचं चार्ज पण नाही आता. तर चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच आपली साथ राहू द्या. मस्त राहा, स्वस्त राहा, आणि असंच आपले व्हिडिओ पण पाहत राहा. मी पण तुम्हाला सपोर्ट करत राहीन. धन्यवाद.